सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत 9 दिवस महिलांबरोबर पुरुषांनी पाळा हे 9 नियम. असं नाही की नवरात्रीत महिलांनीच नियम पाळावे आणि पुरुषांनी नाही. दोघांनीही नियम पाळले तर संपूर्ण नवरात्रीचे आपण केलेल्या व्रताचे फळ आपणास मिळते. आजच्या व्हिडिओत कोणते नियम आहेत असे 9 जे आपल्याला नवरात्रीत आवर्जून पाळायचे आहे ते जाणून घेणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये जरूर लिहा, आई अंबाबाईचा उदो उदो, आई रेणुका आईचा उदो उदो, आई तुळजाभवानीचा उदो उदो, आई सप्तशृंगीचा उदो उदो. तुमची जी कुलदेवी असेल तिचे नाव घेऊन कमेंट नक्की करा. नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीचा, आपल्या कुलस्वामिनीचा उत्सव असतो. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 रविवारी नवरात्री सुरू होत आहे. या दिवशी घटस्थापना होईल आणि 24 ऑक्टोबर 2023 मंगळवारी दसरा म्हणजेच विजयादशमी आलेली आहे. या 9 दिवसात प्रत्येक जण आपल्या कुलदेवीची सेवा पूजा अर्चा करत असतो. बऱ्याचशा कुटुंबामध्ये घट बसवले जातात, अखंड दिवा लावला जातो, तर काही कुटुंबामध्ये फक्त अखंड दिवा लावून पूजा अर्चा केली जाते. प्रत्येकाच्या कुळाची, कुटुंबाची, गावागावाची प्रथा वेगळी असते, पूजा वेगवेगळी असते. तरी पण नवरात्रीत ज्यांच्याकडे घट किंवा अखंड दिवा असतो त्यांनीच नियम पाळावे असं नाही. ज्यांच्याकडे घट बसवले जात नाही त्या घरात सुद्धा नवरात्रीत महिलांनी, पुरुषांनी नियम पाळावे. प्रत्येक जण घटस्थापनेच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीचा घट मांडतो. विड्याची, आंब्याची पानं ठेवून घट भरून त्याखाली मातीत 5 प्रकारचं धान्य, गहू, जवस पेरून धान उगवलं जातं. तुमच्या घरात कधीच घट बसवले नसेल आणि तुमची एखादी इच्छा देवी आईने पूर्ण केली असेल आणि तुम्ही तिला नवस वगैरे केला असेल की मी आता तुझे घट बसवणार आहे, तर तुम्ही कुठलाही मुहूर्त ब्राह्मणाला न विचारता सुद्धा ह्या 15 ऑक्टोबरपासून घटस्थापना तुमच्या घरात करू शकता. मुहूर्त बघायचा सुद्धा गरज नाही. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला नवरात्री सुरू होते आणि नवमी तिथीला समाप्ती होते आणि दसरा साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त ह्या वर्षाचा 15 ऑक्टोबर 2023चा शुभ मुहूर्त आहे उदय मुहूर्त. 3 मुहूर्त मी तुम्हाला सांगत आहे. उदय मुहूर्त आहे पहाटे 6 वाजेपासून 10:46 पर्यंत. पुन्हा एकदा सांगते, पहाटे 6 वाजेपासून 10:46 हा पहिला उदय मुहूर्त आहे. दुसरा मुहूर्त सकाळी 11:44 पासून ते दुपारी 12:30 हा दुसरा मुहूर्त. तिसरा मुहूर्त म्हणजे दुपारी 2 वाजून मध्य मुहूर्त 2:30 पासून ते 4:45 असे 3 मुहूर्त ह्या वर्षी आलेले आहे. 3ही मुहूर्त अगदी शुभ आहे. 3ही मुहूर्तांवर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल म्हणजे आनंदाने तुमचं आवरून निवरून तुम्ही घटस्थापना आनंदाने करू शकता. ह्या 3ही मुहूर्तावर पहाटेचा मुहूर्त, सकाळी 11 वाजेचा आणि दुपारचा मध्य मुहूर्त, या 3ही मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता. मंगल कलश स्थापना, अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. या 9 दिवसात तुम्ही उपवास करत असाल तर एक वेळ उपवास करून एक वेळ जेवूनही उपवास अशा पद्धतीने हे करू शकतात. किंवा तुम्ही 9 दिवस फक्त फराळाचे पदार्थ खाऊन सुद्धा अशा प्रकारे सुद्धा उपवास करू शकतात. जर आधी तुम्ही उपवास करत असाल, आता तुम्हाला तब्येतीनुसार पेलवत नसेल, आजारपण असेल किंवा काही अडीअडचणी असतील आणि तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. देवी आई म्हणत नाही की तू स्वतःच्या जीवाला त्रास कर आणि मगच माझी सेवा कर. मनोभावे सेवा करा, ती संपूर्ण तुम्हाला फळ देणार म्हणजे देणार. तुम्ही स्वतःच्या जीवाला अजिबात त्रास नाही केला तरी पण ती देवी आई तुमची सेवा मान्य करेल, कबूल करणारच आहे. फक्त मनापासून केलेली सेवा कधीच खाली जात नाही. तर तुम्ही फक्त घट बसवून कुलदेवीची मनोभावे सेवा केली तरी चालेल. काही जण उठता बसता उपवास करतात, पहिल्या दिवशी करतात आणि शेवटच्या दिवशी करतात, तर असाही करू शकतात. काही जण पहिल्या दिवशी करतात आणि अष्टमीला करतात, नवमीला उपवास सोडतात, असेही उपवास करतात. नवरात्रीत कोणते आपण 9 नियम पाळायचे ते जाणून घेणार आहोत आता.
तर पहिला नियम, केस नख अजिबात कापायचे नाही. लहान मुलं असो, महिला असो, पुरुष असो, पुरुषांनी ह्या 9 दिवसात दाढी सुद्धा कापायची नाही, करायची नाही. तर हा नियम तर पहिला आपल्याला पाळायचाच आहे. दाढी करायची नाही, केस कापायचे नाही, नख कापायचे नाही. तुम्ही घरात असा, बाहेर असू द्या, हा नियम तुम्हाला सर्वांना लागू पडतो आहे. दुसरा नियम, नवरात्रीत मद्यपान करणे टाळावे. घरात बाहेर मांसाहार अजिबात करू नका. तिसरा नियम, ब्रह्मचार्याचे पालन करावे. महिलांनी पुरुषांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे. चौथा नियम, तुम्ही तुमच्या घरात घट बसवले असतील, अखंड दिवा असेल आणि तुम्हाला 4 दिवस आले किंवा तुमच्या घरात काही वाईट घटना घडून सूतक वगैरे लागले, तर तुम्ही तुमच्या घटाची माळ पाणी इतर कुणाकडून, शेजारी असतील, तुमचे इतर नातेवाईक असतील, त्यांच्याकडून करून घेऊ शकता. माळ पाणी करायची नाही असं ठेवू नका घटाला, तुम्ही करून घेऊ शकता. महिलांना 4 दिवस आले, घट बसवले आणि 4 दिवस आले, तर पुरुषांनी, घरातल्या पुरुषांनी, मुलांनी, जे मुलं मोठे असतील, करते असतील, त्यांच्याकडून तुम्ही पूजा अर्चा करून घेतली तरी चालेल. किंवा कोणीच नाही आहे तुमच्याकडं, शेजाऱ्यांकडून करून घ्या, पण घटाला माळ पाणी नक्की करावे. पाचवा नियम, नवरात्रीत कुणाचाच अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कारण ती अंबाबाई, आपली कुलदेवी, कोणत्या रूपात येऊन दर्शन देऊन जाईल आपल्याला माहीत नाही. अचानक कुणी एखादी स्त्री येऊन तुमच्या समोर येईल. ती गरीब रूपात, म्हातार वयात, लहान वयात किंवा लक्ष्मी रूपात, कोणत्या रूपात येऊन देवी आई आपल्याला दर्शन देऊन जाईल. म्हणून चुकून सुद्धा 9 दिवसात कुणाचा अपमान करू नका. नवरात्रीतच काय, कधीच कुणाचाच अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका, कुणाची निंदा नालस्ती करू नका. कुणा स्त्री जातीचा अजिबात अपमान करू नका. मग ती आपल्या घरातील स्त्री असेल, आपली बायको, मुलगी, बहीण, आई, कुणाचाच अपमान करू नका. आणि महिलांनी सुद्धा घरातल्या बाहेरच्या पुरुषांचा मान ठेवावा. तर प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान करा. 6वा नियम, नवरात्रीत महिलांनी, पुरुषांनी पैसे कुणाला उधार देऊ नका. संध्याकाळी तर अजिबातच नाही. दिवा लागण्याच्या वेळेला कोणालाच, 9 दिवसातच नाही सांगत, कधीच असं कुणाला पैसे उसने द्यायचे नाही. आपल्या घरात दिवे लावायची वेळ आली, दिवे लावायची वेळ झाली, लक्ष्मी यायची घरात वेळ झाली, तेव्हा आपली घरातली लक्ष्मी कधीच कुणाला द्यायची नाही. आणि नवरात्रीत तर हा नियम अगदी आवर्जून पाळा. महिलांनी आपल्या घरातून पैसे, मीठ, तेल, दूध, दही, हळद आणि तांदूळ कुणालाच उसणं देऊ नका. 7वा नियम, तुम्ही घरात घट मांडला असेल, अखंड दिवा लावला असेल आणि तुम्हाला घराला कुलूप लावून दिवा एकटा सोडून जावं लागलं तर जाऊ नका. आणि त्याचबरोबर तुम्ही दोघं नवरा बायको नोकरी करत असाल आणि तुम्हाला दाराला कुलूप लावण्याशिवाय पर्यायच नाही, मग अशा वेळी काय करायचं, तर देवी आईला मनापासून विनंती करा, प्रार्थना करा की मला असं कामामुळे जावं लागतंय. मग आईला हात जोडून मग तुम्ही कुलूप लावून गेलात तरी चालेल. पण मी म्हणेल, घरात 9 दिवस कोणी थांबलं तर चांगलं, आणि तुम्हाला नाहीच जमलं तर मग तुम्ही कुलूप लावून जाऊ शकता, त्याला पर्याय नाही. पण घरी आल्यावर आंघोळ करायची, देवी आई समोर बसायचं आणि तुमच्या कुलदेवीचा 1 माळ तरी मंत्र जप करायला विसरू नका. 1 माळ का होईना, दोघं नवरा बायकोंनी केलं तरीही चालेल. मुलं लहान असतील, लेकरं बाळं असतील, त्या माऊलीला नसेल जमत, पुरुषांनी तरी नक्की 1 माळ का होईना मंत्र जप करा. देवी आईची क्षमा याचना मागा. 9 दिवस क्षमा याचना मागा की आम्हाला पर्याय नसल्यामुळे आम्हाला कुलूप लावून जावं लागतंय, असं बोलून 1 माळ मंत्र जप करून देवी आईला नैवेद्य, पाणी, आरती वगैरे करून, धूप आरती करून मग तो दिवस तुम्ही पाळू शकतात. 8वा नियम, तुमच्या घरी जर नवरात्रीत कुणी स्त्री, लहान मुलगी अचानक पाहुणी म्हणून आली तर तिला कधीही खाली हात पाठवू नका. काहीतरी खायला प्यायला, फळं वगैरे देऊनच पाठवा. 9वा नियम, महत्त्वाचा नियम, तुम्ही नवरात्री तुमच्या कुलदेवीच्या दर्शनात जात असाल तर अतिशय उत्तम. आणि तुमचं कुलदैवत लांब असेल, तुम्हाला जमत नसेल, तर कुलदेवीच्या नावाने तिचा मान नक्की काढून ठेवा. आता मान कधी काढायचा, तर अष्टमीच्या दिवशी काढायचा. तुमच्या मनाने 101 रुपये काढा, 501 काढा, 1000 काढा,
तुमच्या याच्याने 11 रुपये 21 रुपये तुम्ही ते सुद्धा काढू शकता, पण देवी आईचा मानपान काढायला विसरू नका. 9वा नियम अतिशय आवर्जून पाळा. देवी आईचा मानपान तिच्याजवळ तिचे घट मांडलेले असेल किंवा तुमच्या देवघरात अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 11 रुपये 21 रुपये 101 रुपये 1001 रुपये तिचा मानपान तिच्याजवळ काढून ठेवा आणि तुम्हाला जेवढे पैसे काढून ठेवता येईल तेवढे काढून ठेवा. देवी आईला साकडं घाला. देवी आईला बोलून ठेवा, जेव्हा मी तुझ्या दर्शनास येईन ह्याच पैशातून तुझी ओटी भरेन. तुझं सर्व साज शृंगार तुझी संपूर्ण ओटी ह्या पैशामध्ये अजून पैसे टाकेल आणि ह्या पैशामधून मी तुझी ओटी भरेन. तिला बोलून घ्या. काय तुमची अडचण असेल ती सुद्धा बोलून घ्या. अष्टमीला हा उपाय नक्की करा. उपाय म्हटल्यापेक्षा नियमच म्हणा हा. तुझी ओटी भरेन, तुझा सगळा मानपान करेल, हे पैसे तुझा मानपान मी आज काढून ठेवते. दोघं नवरा बायकोंनी देवी आईला बोलून प्रार्थना करून घ्या आणि ते पैसे नीट जपून ठेवा. नवरात्रीनंतर ते पैसे नीट तुमच्या लॉकरमध्ये तिजोरीत नीट जपून ठेवा. जेव्हा तुम्ही जाल देवी आईच्या दर्शनाला ते पैसे आठवणीने बरोबर घेऊन जा आणि त्याच पैशातून देवी आईची साडी चोळी साज शृंगार जे काही खण नारळ असेल ते त्याच पैशातून नैवेद्य सर्व काही त्या पैशातून विकत घ्या. त्यात पैसे टाका अजून आणि त्या पैशातून ती ओटी खरेदी करून देवी आईची आनंदाने ओटी भरा. तर प्रत्येकाने हे 9 नियम महिलांनी पुरुषांनी ह्या नवरात्रीत नक्की पाळा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.